छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये दोघे जण पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत आणि त्यांची मागणी आहे की कुणबी प्रमाणपत्रासाठी सगळी कागदपत्रे दिल्यानंतर सुद्धा कुणबी प्रमाणपत्र दिली जात नाहीत, त्यामुळं प्रवेश रद्द होतो की काय अशी भीती आहे। इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतलेली मुली आता तिथं रडतायत आणि आत्ता काही वेळापूर्वी म्हणजे 1 मिनिटापूर्वीच मनोज जरांगे पाटील हे तिथल्या आंदोलकाशी संवाद साधलेत। थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं काय प्रकार आहे तो वैजापूरमधील। तुम्ही आत्ता त्यांच्याशी संवाद साधलात। खाली येऊ नाही नाही माणसाला गाडीत बसून इंटरव्ह्यू देऊ नये बाबा, मग तुमची किंमत करणार नाही। परिस्थिती काय माहिती आहे का, ही शिंदे समितीने शोधलेली नोंद आहे। हे जाणून बुजून हे शिरसाट्या काय करतो, त्या एकनाथ शिंदेला खुश करायसाठी मुद्दाम प्रमाणपत्र रद्द करतोय। त्याला फक्त दाखवायचंय ते चार मागची चूक झालेली आहे ना, हे दाखवायचंय त्याला फक्त। याला पण खुश करतोय, फडणवीसला सुद्धा खुश करतोय। ह्यामुळे यांची परिस्थिती काय झाली, यांच्यातल्या चुका यांना दुरुस्त करता येणार म्हणून हे जाणून बुजून मराठ्यांच्या वाटत जायला लागलेत। म्हणून माझं मराठ्यांना प्रत्येक वेळेस आव्हान आहे, जागे व्हा रे, लेके बाळी लेकर बाळा मरतेन रे। तुम्ही किती दिवस काम बघणार, राजकारणी मराठी, व्यावसायिक नोकरदार मराठी, सामान्य मराठी, सोडा रे काम तुम्ही। हे तळमळ, हे जीव, हे रक्त कशासाठी जाळतो, ते समाजाचे लेकीबाळी लेकरबाळ मोठे होत म्हणून ना। तुम्ही कधी इतके धडपडून जागे होणार आहेत, हे मारून टाकते ना आपल्या लेकरांना। पुरीचं ऍडमिशन इंजिनिअरिंगला आहे, सोनवणे कुटुंबाचं वैजापूरच्या, व्हॅलिटी पण आहेत तिथं। 8 महिन्यापासून व्हॅलिटी देत नाही। शिंदे समितीने अपलोड केलेली नोंद आहे तिथं, त्यांच्या वेबसाईटला आहे सरकारच्या, जाणून बुजून देत नाही। मी त्यांना आता विनंती केली, मी आहे ना जिवंत, तुमच्या लेकीबाळीच्या महाराष्ट्रातल्या म्हणतोय, लेकीबाळीच्या लेकराबाळाच्या डोळ्याला पाणी येऊ देणार नाही माझ्या जीवात जीव आहे तोवर। तुम्ही खाली उतरा, तुम्ही उद्या अंतरवाली द्या, यांच्या बोकांडी बसून घेतो ना मी, माजले त्यांचा माज उतरतो ना। हे किती घेत यांना ना, हे रट्ट्याला आले दादा। मरायचं नाही मराठीचं पोरण अजिबात, नाही मी आंदोलन बंद करी, एक्काने मरायचं नाही। अरे यांचं थोबाड हाणू ना। त्यांचं असं सांगितलं, ते आत्ता जी माहिती मला सांगितली आहे की त्यांच्या खापर पंजोबाची सुद्धा कुणबी नोंद आहे, त्याच्याबरोबर पंजोबाची आहे, आजोबाची आहे, वडिलांची आहे, तरी दिली जात नाही आणि जवळपास 4 हिअरिंग झाल्या असं त्यांचा आरोप आहे। तर ही नेमकं कुठं अडवलं जाते, कोण हे करत आहे? त्याच्या शिरसाट्याच्या अंगातला माजुरडेपणा शिंदे त्याच्या हातानं मराठ्याचं वाटोळं करून घेतो, ते मस्तावलेलं आहे। त्याचा माज उतरायचा मराठीच्या हातात आहे, तो शिंदे करायला सांगतो आणि ही करतो, हे जाणून बुजून आहे। देवासारखी उपमा दिलेली शिंदेला आम्ही, हो सारखी म्हणतोय, तो ह्या शिरसाट्याच्या हाताने आमचं वाटोळं करतो। पण मागच्या आठवड्यात हा विषय झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की तसं शक्य होत नाही, प्रशासकीय पातळीवर कागदपत्र पाहूनच सगळा निर्णय घेतला जाता, तिथं कोणी मंत्री असेल किंवा मुख्यमंत्री असेल त्यांचा दबाव किंवा हस्तक्षेप झुगारून लावतात, अधिकारी स्वतंत्रपणे काम करतात। हे चूक आहे, सरकारशिवाय अधिकारी काहीच करत नाही, हे फक्त म्हणायचंय। ते तोंडाचाच भातन तोंडाचीच कडी म्हणतात का, बोलाचाच भातन बोलाचीच कडी, हे असं हे लोकांना येड्यात काढतात। शिंदेला काय झालंय मराठ्यांविषयी मला कळत नाही। शिंदे याच्या अगोदर हे असं फडणवीस स्वागत होता, आता हे शिंदे पहिल्यासारखा शिंदे राहिलाच नाही। पहिल्यासारखा शिंदे राहिला नाही, पहिला शिंदे होता तसा शिंदे राहिला नाही। शिंदेच्या डोक्यात कुणी काय हवा घातली आम्हाला माहित नाही, वाटत असेल त्याला शिरसाट राज्यभर चलन, मराठीची काय गरज आहे या राज्यात, काही गरज नाही मराठीची। काहीतरी त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं घातलंय, नसता शिंदेबद्दल आमचा अपशब्द कधीच येत नव्हता। ही शिंदे त्या शिरसाट्याच्या हाताने आमचं वाटोळं करतोय। मराठ्याला फक्त एवढं सांगतो कडे, यांचा माज आपल्याला उतरावाच लागतोय। घरी काय झोपू नका, मी काही करू शकत नाही, तुम्ही घरी झोपलेत। तुमच्या लेकरा बाळाचं यांनी वाटोळं केलं तर मी काही करू शकत नाही, तुम्ही घरी झोपणार, मी काय करणार? नोकरदार वर्ग तुमच्या लेकीबाळीचं वाटोळं होणार आहे, भाजप शिवसेना राष्ट्रवादीतल्या मराठ्याच्या लेकरा बाळाचं वाटोळं होणार आहे, मी काही करू शकणार नाही। मी काय करू, तुम्ही बाहेर पडा। तुमचा थेट आरोप आहे की हे सगळं मंत्री आणि उपमंत्री शिंदे फडणवीस शिवाय दुसरं कोणीच करीत नाही, हे करून घेते त्यांच्याकडून। आता या घडीला वैजापूरची लोक तुम्हाला काय सांगितली, जे पाण्याच्या टाकीवर चढलेत आताही उतरायला तयार नाही उतरलेत, मला आता सांगितलं उतरलेत, उतरावंच लागणार आहे। तुमच्यासाठी मी जीव जाळतो, तुमच्या
तुम्ही मला हे काही पोरग मिळालेलं नाही पाहिजे. सरकार आमचे मुर्दे पाडायला बघते ना, सरकार संपून टाकू ना. त्याला काय आहे काय वाकडं करणार आहे ते आपलं मराठ्याचं? काय वाकडं करणार आहे ते? या सगळ्या बरोबर आपण चर्चा करतोय. आपल्या तुम्ही ज्या एकूण 8 मागण्या आता परत ठेवलेल्या आहेत, म्हणजे अनेक मागण्या पूर्वीच्याच आहेत आणि आता संध्याकाळपर्यंत कोणीतरी येईल, भेटेल, सरकारच्या पातळीवर तुमच्या मला चर्चा. एक नाही कळालं भाऊ, आमची उपसमिती झोपली का विखे पाटील? प्रमाणपत्र तुम्हाला जोपर्यंत शिक्का आहे मराठा उपसमितीचा, मराठा नाव आहे तिथं, मराठा समाजाची राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती, तोपर्यंत तुम्ही मराठ्याचंच काम करायचं. तुम्हाला सगळ्या जातीचं काम करायचं ना, आणि चला निघा बाहेर त्याच्यातून. तोपर्यंत तुम्ही झापले पाहिजेत. पुरे अधिकारी कच सस्पेंड केले पाहिजेत की तुम्ही कस काय झक मारली. देवेंद्र फडणवीस मराठ्याचं दुरावा निर्माण व्हायला लागलाय, एकनाथ शिंदेचा मराठ्याचा दुरावा निर्माण व्हायला लागला. अधिकारी का करतो हे तुम्ही विचारायला पाहिजे. लोकांचं वाटोळं करून लेकी बाळीचं तुम्हाला सुखान जगून देणार काय? मी मया जातीचे पोरं सुखाने जगून दिल्यावर मराठे आम्ही मराठे तुम्हाला सुखाने जगूच देणार नाही राज्यात. हराम खोराव तुमचं इतकं पाळता भुई कमी करील ना मी, तुमचा माझच उतरी. आता आपण थोडं बाजूला आता आपण अशा मुद्द्यावर ठाम आहात की उद्या उपोषण करणार आहात. माझा प्रश्न असा आहे की आतापर्यंत कोणी तुम्हाला भेटलंय का किंवा भेटणार आहेत का किंवा तसा मेसेज आलेला आहे का? काय भेटून उरोवर बसू त्यांच्या? काय करू त्यांना भेटून? का उरोवर बसू त्यांच्या? माझ्या जातीच्या लेकराचं रोज वाटलं करायलेत. काय भेटायचं यांना? ईडब्ल्यूचे पोरं तसेच पडलेत, कुणबी नोंदी तशाच पडल्यात. नुसते जी आर काढतात, थोडे दिवस नादी लावतात. ठीक आहे ना, तुम्ही नादी लावला ना. अरे आम्ही थांबणारातले मराठी नाहीत. छत्रपती रात्रंदिवस रडलेत. रात्री लक्षात येत आहे ना, रात्री लढले. एखाद्या वेळेस रच्चीच आणलं, नुसत्या तोफा राहिल्या यांजवळ, तोफाच फोडून टाकल्या, नुसते गोळे राहिले. आम्ही ना रच्ची आंदोलन सुरू होऊ शकतं बरं का देवेंद्र फडणवीस मराठ्याचं, दिवसा नाही. एक तर आता मनोज जरांगे पाटील उद्यापासून उपोषणावर ठाम आहेत आणि त्यांच्या एकूण 8 मागण्या आहेत. 8 मागण्यांच्या संदर्भात त्यांच्याशी सरकार काय चर्चा करते ते बघावं लागेल. आपण त्याच मुद्द्यावर त्यांच्याशी परत बोलणार आहोत. आत्ता या घडीला जी पहिली मागणी आहे, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी द्यायचं तुमचं म्हणणं आहे. सरकारचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे 58 लाख नोंदी द्यायचं नाही, मराठीचं कल्याण होईल. 3 कोटी मराठा आरक्षणा जातोय आणि मराठे घेणार आहेत. हा, तुमचा बापा कोण घेतो कसं काय देत नाही तुम्ही? माझा प्रश्न असा आहे की एकूण 58 लाख नोंदी आहेत, प्रमाणपत्र कसं देणार ते तुम्हाला सांगा, तुम्ही अधिकाऱ्यांनी सांगावं असं तुमचं म्हणणं आहे. नेमकं सरकार या मुद्द्यावर काय म्हणतं? तसं नाही देत. 58 लाख नोंदी या शिंदे समितीने शोधल्या. तुमचा प्रश्न आहे तो गॅजेट बद्दल बोललेलो मी त्यांना हैदराबादच्या. 58 लाख नोंदी तुम्ही सापडल्यात, 58 लाखाचे प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडिटी द्या. गॅजेट जे तुम्ही काढलं हैदराबादचं ते तुम्ही प्रमाणपत्र द्या. प्रमाणपत्र दिलं, व्हॅलिडिटी कशी देणार ते सांगा तुम्ही. आता तसं नाही. तुम्ही आता सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांचा जी आर काढणार. मला पक्की माहिती मिळाली, म्हणजे मी सामला चॅनलला आता पहिल्यांदा सांगतोय की ते आता तातडीनं सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांचा जी आर काढायला लागले. जवळपास त्याच्यात 30-35 लाख मराठा आरक्षणात जाईल जवळपास. मी आता पहिल्यासारखं नाही करणार. जे आर काढल्या या क्षणाला महाराष्ट्राच्या समोर ब्रेकिंग न्यूज, सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल की सातारा आणि कोल्हापूर गॅजेट टियर सरकार काढणार आहे असं आता मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे. तुमच्या मागण्या होत्या सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे गॅजेटचा. मग हे तिन्ही काढतायत, 4ही काढतायत काय? त्यांचं म्हणणं आहे हे 2 लगेच काढतो आणि त्याचा अहवाल मागून घेऊन 8-15 दिवसात तो पण काढतो. तर आंदोलन सुरूच राहणार आहे. पण जीव जी आर काढला जाईल सातारा संस्थांचा आणि कोल्हापूरचा आत्ताचा, मला वाटतं औंध घ्यायलेत त्यात, फक्त औंध पण घ्यायलेत. हा, औंध बी घ्यायलेत त्याच्यामध्ये. मी आता ते आधी महाराष्ट्राला देणार. जी आर घेतलं की उपोषण सोडणार. आता ते धंदे बंद. पण तो जी आर तुम्ही नवी मुंबईमध्ये, वाशीमध्ये घेतला होता, त्या जी आरचा फायदा झाला नाही असे अनेक जण म्हणतायत, अभ्यासक सांगतायत. मग हा जी आर फायदेशीर ठरणार आहे? काही अभ्यासक म्हणजे किडच लागलेले आहे मराठ्याला मोठं न होऊन देण्यासाठी. त्यांनीच सांगितलं घ्या, घेतला, नंतर वाचेला. आता विचारलं मी त्या दिवशी काही सुधारणा करायची, एक बी सांगा ना. इवळ्याच्या सवय लागल्यात. काहींना शिंदेची सुपारी घेऊन इवळ्याची सवय लागली, काहीला फडणवीसची घेऊन लागली. पण मी जातीच्या बाजूने, जात माया बाजून आहे. त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांचा नीट उभा काढतोय, सगळ्यांचा. मी आता जे आर मराठ्यांना देणार, नंतर उपोषण सोडू. जेव्हा मराठी अभ्यासक अंधारातली, दगडा खालचे, दगडाचे वरचे, कोण कोण असतील ती. काही अभ्यासकांचा जीव चालला या जातीला मिळावं म्हणून मरमर करतात. काही समन्वयक मरमर करतात मिळावं म्हणून, पण काहीचे 2-3 डगर राहतात.
सगळ्याकडे टाकून देणार. जेव्हा तिकडून येणार की ओके हा तेव्हा उपोषण सुटणार. सगळ्यांनी म्हटल्यानंतरच उपोषण सोडणार. आता राज्यात देणार. बरं, हे गॅजेटियरचं झालं आणि आता तुम्ही नोंदीच्या संदर्भात सांगितलं. तिसरं, बलिदान गेलेल्या कुटुंबांना पात्रतेनुसार नोकऱ्या द्या अशी तुमची मागणी आहे. यापूर्वीही अनेक नोकऱ्या दिल्यात असं सरकारचं म्हणणं होतं मागच्या 3-4 उपोषणाच्या वेळेस. काही म्हणताय राव. आता काय म्हणताय, सरकार काय म्हणताय? तुम्हाला ती भावली बघितलेली तुम्ही दाराला असते बघा चिटकेलेली अशी काळी अशी लटकेलेली 2-3 मिरच्या ढोंगात घातलेल्या असतात तिच्या अशा टाच नेलो. ते विखे पाटील नुसतं ते याच्यावर आणून ठेवलंय आमच्या त्या समितीवर. किती नोंदी सापडल्यात मिळ नाही. कशामुळं नोंद रद्द करतात म्हणून मिळ नाही, काहीच नाही. मी विखे पाटलाबद्दल एक शब्द वापरलेला आहे मुंबईनं आल्यावर 1 वर्षापूर्वी. मराठ्याचा माणूस आहे, मराठ्यांचा कल्याण करणार विखे पाटील. विखे पाटील फक्त निवडणूक आहे हे आमचे हे आलं का आंदोलन आलं या अधिकाऱ्याला फोन लावीन याव करा, त्या अधिकाऱ्याला सांगेन तेव्हा करा. गेला की झोपला, पुन्हा देण नाही. माणसानं जी जात मोठी करायची ना तुम्हाला जातच कळणार आणखीन काय चीज आहे. एकटी महाराष्ट्रात 50% एकटी यांच्या लक्षातच येणार नेत्यांच्या. पाटील रात्री त्यांनी संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली, आढावा घेतला. किती प्रमाणपत्र बैठक कोणा सांगितलं सांगू भाऊ? कलेक्टर. मी कोणा संग बैठक केली? उलट्या खोपडीच एक का काय की मी म्हणतो तुम्ही मराठ्यात मोठे व्हा. विखे पाटलाला म्हणतो, लाड भाऊला म्हणतो, उदय सामंत साहेबाला, शंभूराजन मराठ्यात मोठे व्हा. यांना काय सांगितलं? आमचं रोख प्रमाणपत्र कोण वाटतंय? तहसीलदार एसडीएम. तुम्ही त्यांना बोलून घ्या तुला काय अडचण आहे प्रमाणपत्र द्यायला. जात पडताळणी समितीला बोलून घ्या तू काय व्हॅलिडिटी देत नाही, तुला अडचण काय आम्ही दुरुस्त करतो. हे कलेक्टरला बोलीत आहे. ते कलेक्टर येतं येईन करून ते आलं की बसत आहे. बसले की विचारतात का प्रमाणपत्र वाटलेले नाहीत. ते म्हणतात ते लगेच म्हणतात मी माझ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतो आणि मग म्हणतो काय करायचे पुढच्या सूचना देतो. अरे का बोच्याच्या सूचना देतो का? ज्याला बोलिले त्याला बोलवणार आहोत तुम्ही. कलेक्टरला यातलं काहीच माहित नाही. त्या कलेक्टरला बोलते विभागीय आयुक्ताला. फील्डवर आहेत का हे 2 लोक? हे लोक फील्डवर आहेत का? टेबलवर आहेत का? त्यांना जात पडताळणीचं प्रमाणपत्र द्यायचं राईट आहे का? नाही. कुणबी प्रमाणपत्र द्यायचं आहे का? खालची छाननी कोण करतंय? ह्या लोकांना बोलवा ना. त्याचा आढावा ते घेत असतील ना. असं नाही होत की जिल्हाधिकारी केवळ खुर्चीवर बसतात म्हणजे याचा अर्थ त्या सगळ्यांवर नियंत्रण असतं, ते माहीत नसतं, अशातला भाग नसतो. अरे आमचं कलेक्टर तर आत्ता माहिती घ्यायला 2-3 दिवसात. आरक्षण म्हणजे काय बघा हुंबला आता कसं कसं द्यायचे असते प्रमाणपत्र. खालच्या अधिकाऱ्याला फोन आले. या मुद्द्यावर काय की तहसीलदार आणि ते मंडळ अधिकारी हे सगळ्यांच्या समोर आणावं आणि त्यांच्यावर चर्चा करा. काय त्याचं प्रमाणपत्र तहसीलदार देतो, जात पडताळणी देते. तुम्हाला काय अडचण आहे सांगा. सरकारने जर मराठ्याला दिलंय अधिकारी का द्यायनात हे त्यांनी विचारायला पाहिजे. रोष आमच्यावर यायला मराठ्यांचा हे मंत्र्यांनी बोललं पाहिजे, शिंदेंनी बोललं पाहिजे, फडणवीसने बोललं पाहिजे, विखेंनी बोललं पाहिजे. किती नोकऱ्या किती मिळाल्या? काही आकडा सांगितलं तुम्हाला? किती नोकऱ्या द्यायची म्हणजे हे जे बलिदान गेलेलं आहे या सगळ्या आंदोलनाच्या काळामध्ये 2016 पासून ते 2026 या 10 वर्षाच्या काळामध्ये अनेक आंदोलनं झाली. उदय सामंत साहेबांनी त्यांचा जे आर काढला MIDCचा नोकऱ्या नाही दिल्या, पण जे आर काढला. आमच्या त्या प्रताप सर नाईकने काढला, पण आमच्या फडणवीस साहेबांनी नाही काढला. लय चिकट जावण्याचं आहे ते. त्याचं ऊर्जा विभागाचा काढायचा म्हणलं होता महावितरणचा, नाही काढला. लय चिकट. आता वर्षावर गेल्यावर त्याला कळत चिकटपणा किती अंगलोट आला. नोकऱ्या देत नाहीत आणि निधी पण नाही दिले कित्येक जणाला. सारथीच्या संदर्भात 3 पोर आहेत. ते म्हणतात आता 3 पोरावाल्याला वारस नाही. यायला तुम्ही काय बधीर झालेले का काय निवडणूक लढायची त्याला? ठीक आहे तुमचा कायदा असेल, तुम्ही विशेष बाब करू शकता ना बलिदानासाठी. विशेष बाब करू शकत नाही तुम्ही. बलिदान गेलेले तुम्हाला भावना आहेत ना. तुम्ही मराठ्यांच्या भावनाशी दुःखाशी बरोबर आहे म्हणताय ना. मग तुम्हाला ते कळत नाही का विशेष बाब करावं. काही काही 3 वारस आहेत म्हणून काहीला पोरगच नाही. एकच पोरग होतं त्याने मराठ्यासाठी आत्महत्या केली. मागं फक्त पोरगी. ते म्हणजे पोरीला नाही देत आहे. तुमच्या काय बापात चाललं? जर कुटुंबातला म्हणला पोरील द्या चुलत्याला द्या कोण तुम्हाला काय करायचं? आम्ही आमचं काही करू. तुमचं द्यायचं ठरलं तुम्ही द्यावा. इतके आऊट डोक्याच येत नाही यांचे डोके ठेपायला आणायचे. आता तुमचं आणखी एक मागणी आहे म्हणजे यापूर्वीच्या आम्ही सगळ्या आंदोलनामध्ये होतो त्यावेळेसच्या मागण्या अजूनही तशाच दिसत आहेत, पण नवीन एक मागणी करताय की स्वतंत्र मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करा. हे केल्यानंतर काही प्रश्न सुटतील असं वाटतं आणि म्हणून यासाठीची ही नवीन मागणी आहे का? सुटणार. कसं काय नाही सुटणार? सुटणार. 100% मराठ्यांचे लय प्रश्न सुटणार त्याच्यातून. 70-80% थोडे नाही. ते मंत्रालय घ्यायचं आणि द्यायला काय अडचण आहे त्यांना. पण
तुम्ही आणखी एक मागणी करताय की 4 प्रमाणपत्र जी रद्द झालेली आहेत मराठवाड्यातली ती द्यावीत, पण मुळात त्यांच्या कागदपत्राची पूर्तता करताना ते चुकीच्या पद्धतीनं आहेत, त्यांच्या ज्या नोंदी आहेत त्या प्रॉपर नाहीत असा शेरा अधिकाऱ्यांनी मारलेला आहे आणि त्यांना यापूर्वी अनेकदा सुनावणीसाठी बोलवलं होतं. त्या अधिकाऱ्याच्या मायाचा बोचा आणि त्या सरकारच्या आयचा चिना. समजा आता तुमच्या बहिणीची व्हॅलिडिटी झाली आणि तुमची रद्द केली, काय पुरावे द्यायचे हो? ते तळतळाटे लागले तो आम्हाला, हे आमच्या जीवारी घाव करायले तो. मीडिया समोर हे नाही बोलायला पाहिजे, मलाही कळतं संस्कार आहेत, पण पोरच मारायला लागले तर संस्कार काय करायचे? पोरच फाशी घ्यायला लागले तर संस्कारात शब्द वापरू काय करू? काय करू? ते बोडकीची व्हॅलिडिटी झाली, भावाची बहिणीची रद्द केली, हे दही अंडीची. याचं काय केलंय? निर्णय दिलाय व्हॅलिडिटी द्या म्हणून, शिरसाठीने त्या घुमऱ्याच्या पोरांनी रद्द केली. इकडे ते पूर्णा तालुक्यात गौर सर्कल आहे, तिथं काय चुलत्याला दिली, त्याच्या पुढे कुणबी आहे, आणि ज्यांनी काढली त्याच्या खाली काय फक्त कू लिहिलेलं कू कू कू. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे कू म्हणजे कुत्रं होतं, नाही ते कुलकर्णी होतं. मग कुणबीच्या वर गु 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 लिहिलेलं त्याचं काय होतं? ही मराठ्यांबद्दलचा द्वेष आहे भाऊ, आणि मी मराठ्यांच्या मनातलं दुःख बोलतोय म्हणून मराठी एका जीवानी आहेत सगळे. तुम्ही आता या 2-5 मिनिटांमध्ये जी काही मी मुलाखत घेतोय त्या काळात तुम्ही 2-4 वेळा शिव्या हसडल्या, आणि पण हे योग्य वाटतं का तुम्हाला की अशा पद्धतीनं शिव्या देणं? ते आमच्या पोराला फाशी घ्यायला होती त्याचं काय, ते का उपटिणार आहेत का आमचं काय? अरे भाऊ ही तळतळे लेकर फाशी नाही घ्यायले, आमच्या लेकरापेक्षा हे मोठे आहेत का? हे आमच्या लेकरापेक्षा मोठे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो हे कसे आहेत. पहिल्यांदी गाई म्हणजे गोमाता गाई ह्या राखोळी दिल्या जायच्या. राखोळी कळते का तुम्हाला? राखोळी दिल्या जायच्या. मग ज्याच्याकडे राखोळी देईल दिवसभर ते चारून आणायचा, मग ते लेकरा बाळाला दूध काढून आपल्या घरच्याला द्यायची. इमानदार होता राखोळी करणारा, तो कधी दूध काढीत नव्हता. यांच्याकडे राखोळी दिला महाराष्ट्र मराठ्यांनी, हे दूधच प्यायले सगळं तिकडे त्यांच्या. मग तर मग ह्या सगळ्या मुद्द्यांवर तुम्ही आता आक्रमक झालात. आता एक प्रश्न असा आहे की मी सुरुवातीलाही विचारलो होतो, पुन्हा एकदा तोच विचारतोय की आता तुम्ही उद्या बसणार हे निश्चित दिसतंय तुमच्या एकूण या सगळ्या आतापर्यंतच्या बोलण्यावर लक्षात येतं, पण अजूनही काही या संदर्भातले कुठल्या कुठल्या मुद्द्यावर सरकार तुमच्याशी प्रॉपर फोनवर असेल किंवा कुठल्या मध्यस्थाद्वारे असेल, की आता जसं तुम्ही सातारा आणि औंध गॅजेटचं सांगितलं, कोल्हापूर गॅजेटचं सांगितलं, तसं या तुमच्या 8 मागण्यांमध्ये कुठल्या संदर्भात सरकार काय केलंय हे सांगितलंय का? 30 तारखेपर्यंत करतो म्हणले हो सगळं. ही बी दुसरी बातमी तुम्हाला. अच्छा, हा 30 तारखेपर्यंत करतो म्हणले आणि नका करीनात, आपल्यात दम आहे ना. हे बघा आजकाल काय माहितीये का, स्वार्थाने दुनिया भरली. दुसऱ्याच्या लेकरासाठी कुणी लढत नाही. बघा दुसऱ्याच्या लेकरासाठी कुणीच लढत नाही. दुसऱ्याच्या लेकराचं वाटलं झालं की म्हणतो आपल्याला काय करायचं, पण मी या मराठ्यांच्या लेकराचं वाटोळ होऊ नये म्हणून स्वतःच्या लेकराकडनं बघता या समाजाचे लेकर मोठे व्हावं म्हणून मरमर करतो रात्रंदिवस. यांच्यावर भरोसा कुठे होतोय? माझं कुवत यांना लढायची आणि मला साथ द्यायची कुवत मराठा येते. मराठ्यांनी ओळखलंय की आपल्या पाटला त्रास द्यायला सरकार, आणि काही आमचे लोक पण मराठी चौतळून उठलेत. तुम्ही 3 वर्षापासून आंदोलन कव्हर करताय, 3 वर्षापासून, आज नाही. तुम्हाला आंदोलनाच्या अगोदरच्या दिवशी कवा अंतरवाली जाम झालेली तुम्ही बघितले. तुम्ही रोज लक्षात घ्या, फडणवीस शिंदे काय होणार आहे आठवा नसता. तुम्हाला सामच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, तुम्ही 4 प्रमाणपत्रासह 58 लाख नोंदी गॅजेट सगळे द्या. तुम्ही मराठ्यांशी संबंध खराब होऊन देऊ नका. मुंबईची जर घोषणा झाली तर तुम्ही अर्ध्यात आले कुठं आले, मी माघार घेणार नाही बरं का. मी तारा लागलो आता, कारण मला हे शेवटचं आंदोलन करायचं. मराठ्याला सांगणारे मी मेल्यावर मला मुंबईत घेऊन जा. म्हणजे आता तुम्ही उद्या बसणार आणि मग हे किती दिवस बसणार इथे, आणि मग मुंबईला कधी जाणार? कारण आता मी जवळ जिवंत आहे तवर मी लढत राहणार, बसणार. इतक्या ताकदीचं निर्णायक शब्द वापरला मी, शेवटचं वापरला. येऊ शेवटचं वापरला म्हणल्यावर मला माझ्या समाजाला सगळं देणं आहे, मागं हटणं नाही. आणि मराठ्याला पण सांगतो, मागं हटायचं नाही रे. तुम्ही सुद्धा आता आपली मर्यादा होत्या, काही शांततेत राहायच्या, शांततेच्या मर्यादा होत्या, संस्काराच्या मर्यादा होत्या, म्हणून 3 वर्ष वेळ देत गेलो. पण आता खुटाच उपटायच. हे कितवं उपोषण आहे? नाही बाबा, ध्यानात उठवतो बसतो. 11वं उपोषण आहे, बरोबर. आता या 11व्या उपोषणाला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना जे तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला पाठिंबा देत आहेत, त्यांना तुम्ही काय सांगणार आहात? इथं यायचंय,
का आपल्या कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आंदोलनं तुम्ही मागच्या वेळेस केलेलं होतं. लढाई लढायची म्हणलं ना कधी पण लढावी लागते. जर छत्रपतींचा विचार सांगत असला रात्रीच्या लढाया यशस्वी होत्या आमुष्याच्या दिवसच्या, तर आमुष्याच्या दिवशी सुद्धा लढायचं शिकलं पाहिजे, दिवसा लढायचं बी थांबलं बी पाहिजे. आणि आंदोलन हे अंतरवालीत होणार आहे, त्यामुळं अंतरवालीलाच यायचंय. नाही यांनी ऐकलं तर मुंबईला जायचंय. लेकरासाठी मुंबईच काय, समुद्र पालता घालायची वेळ आली तरी घालायची. हे मराठी आहेत, दना ठेवा. भ्यायचं नाही, मरायला भ्यायचं नाही, लढायला भ्यायचं नाही. आता तुम्ही उपोषणाला बसणार, पण महाराष्ट्रभरातून जे मराठी येत आहेत त्यांची गैरसोय होणार नाही का? कारण पावसाळा आहे, इथं थांबण्यासाठी जागा कमी आहे, वाहनं थांबण्यासाठी. येत ना तुम्हाला थोड्याच दिवसात आमदार मंत्री सुद्धा पावसात दिसते. आपले संकेत कळत येत तुम्हाला जवळपास. थोड्याच दिवसात तुम्हाला त्या पावसात बी दिसते. आणि बंगल्याला साहेबांचा कुलूप लावलेला आहे हे पण दिसणार. साहेब आता फेर फटक्यासाठी गेले पण माघारीच नाही आले. साहेबाच्या बंगल्याला कुलूप आहे हे सुद्धा ऐकाली. आणखी एक दोन प्रश्न विचारतो, जास्त वेळ घेत नाही. आता तुम्ही थेट इथून मला वर्षा बंगल्यापर्यंत घेऊन चला असं तुम्ही एकदा म्हणालेत. काही मागच्या 1-2 दिवसापूर्वी असंही म्हणालेत की आम्ही वर्षा बंगल्याच्या वर जाऊन सुद्धा आंदोलन करू शकतो. आझाद मैदानावर काही निर्बंध आहेत या सगळ्यांवर. हे सगळं ज्यावेळेस वाटतं की नेमकं तुमचं काय सुरू आहे. अरे बाबा, आझाद मैदानावर निर्बंध कुणी घातले? फडणवीस देवबाप्पाने. देवबाप्पा म्हणलं त्याला वाईट वाटणार. एक ताण आहे का? देवबाप्पा हे चांगली पदवी आहे. आमच्या गाव खेड्यात आम्ही म्हणतो पाय पडू द्यावा. देवबाप्पा म्हणतो कल्याण. हे कल्याण मानाना, हे काहीच मानाना. निर्बंध घातलेत ना आझाद मैदानला. वर्षात आमची आहे ना, फडणवीस आमचा, शिंदे आमचा, मुंबई आमची, महाराष्ट्र आमचा, वर्षा आमची, आपली सगळ्याची वर्षा बंगला. सगळे वर्षा सगळ्याची. वर्षावर जाऊन बसू तिथं कुठे निर्बंध आहे? उलट फडणवीस साहेबांनी म्हणायला पाहिजे या बसावर. खोलीतली गर्दी होती मग आपल्या इथं राहू नका. तुपल्या खोलीत नाही राहतो, वर टपाडवर राहतो त्याच्यावर स्लॅबवर. काही अडचण आहे का? मी जर पेटलो ना आणि मराठे जर ताराला लागले ना, मराठे गोट्यावर बसणार मुंबईच्या. तिरकोणी गोट्यावर सुद्धा. तेव्हा तुम्ही आंदोलन करायला सुरू करता, उपोषणाला बसता किंवा आंदोलन करता, त्यावेळेस तुमच्या विरोधात जी आंदोलनं करतायत ते मात्र अधिक सक्रिय होत आहेत. नाही ते सक्रिय होत आहेत आणि ते म्हणतायत की आमच्या वाट्याचं, आमचं जे आहे ते हिरावून घेतायत तुम्ही, आणि मग आम्ही का स्वस्त बसायचं. शेवटी त्यांचाही मुद्दा बरोबर आहे ना. त्यांच्या वाट्याचं जर तुम्ही हिरावून घेत असेल तर त्यांनी का स्वस्त बसावं. मग एक प्रश्न माझा असा आहे की तुम्ही ज्यावेळेस आंदोलन करता त्याच वेळेस तिकडची आंदोलनं का सुरू होतात, असा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. हे बघा, आंदोलन करणाऱ्याला थोडीफार अक्कल असावं. ते दुसऱ्याला म्हणतात याला अक्कल नाही, त्याला अक्कल नाही. धनगर बांधवांचा काय प्रवाह आहे, ओबीसी बांधवांचा काय प्रवाह आहे हे बघितला पाहिजे. आम्ही तुमच्या आरक्षणातलं 4-5% जर मागितलं, बघा मी काय म्हणतोय, तुमच्या आरक्षणातलं आम्ही जर 4-5% मागितलं तर मग ओबीसीने आम्हाला विरोध करावा की आमचं हात लावायचा नाही आमच्याला. आलं ध्यानात. पण आमच्या जर नोंदी सापडल्या तर तुम्ही कसं म्हणता देऊ नका. आणि गरीब ओबीसींचं म्हणणं आहे, महाराष्ट्रातल्या पूर्ण ग्रामीण महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असल्या ना त्याला दिलं पाहिजे. त्याचं लेकरू आणि आपलं लेकरू काय वेगळं नाही. आपल्यातलं जर 27%ला मागतात का 10-5%, मग विरोध करा. त्यांच्या नोंदी सापडल्या म्हणल्यावर आपल्याला 1967ला दिले, आता 40-42 वर्षात यांचं 200 वर्षापूर्वीचं आरक्षण दिलं पाहिजे. ही प्रवाह आहे. ही गोरगरीब ओबीसींची गावखेड्यातले सत्य नीती, स्वच्छ विचार आहेत त्यांचे. हे नोंदी सापडल्या म्हणल्यावर दिलं पाहिजे. गॅजेट त्यांचं हक्काचं दस्तावेज सरकारी दिला पाहिजे. ही भावना आहे. हे उठले सुटले कोणातरी सुपारी घेतात, एकदा धरतात फडणवीसचं दार, फडणवीसला थांबले की निघाले शिंदेच्या कोठ्यात, तिथून हुकले की निघालेच बारामतीला. हे यांचे धंदे आहेत. आणि ओबीसीने ओळखलेत. ओबीसीला दुखावलेला दाखवा, ओबीसीला, ओबीसीच्या लेकी बाळीला लेकरा बाळाला दुखावलेला दाखवा. उलट त्यांच्या लेकी बाळीसाठी मोफत मुलीला शिक्षण करून घेतलंय पठ्ठ्यानी. इतकी नियत खराब नाही आमची. पण नोंदी असून तुम्ही विरोध करणार, तुम्हाला कोण साथ देणार? अरे कोणी साथ नाही देणार. काँग्रेसचे नेते वडेट्टीवार सुद्धा ते पण सक्रिय झाले. ते पण म्हणतायत की आमच्या वाट्याचं देऊ देणार नाही. आणि ते केव्हापासून सक्रिय नाही, पहिल्यापासून सक्रिय आहे म्हणून काँग्रेस गेलं. आता बेसरा मुगा लागलाय तिथं. राहुल गांधीचं नाव खराब करायला
पक्की सुपारी घेतली त्यांनी, पक्की सुपारी घेतली आणि ती बी सरकारकडूनच घेतली. हा सरकारकडूनच घेतली रे तो. हा तू म्हणतो यांजवळ का प्रमाणपत्र आहेत मराठ्याजवळ नेत्याजवळ, तुमच्या ऑफिस जवळ नाहीत काय? आमच्या का बोकांडी बसते का तो? हा तुमच्या नाहीत काय म्हणलो का मराठी कवा? ओबीसी जवळ कमून प्रमाणपत्र आहेत नेत्याजवळ म्हणलो. अरे नेत चांगली आहे आमची, तुमच्या नेत्याविषयी पण आणि तुमच्या गोरगरीब लेकराविषयी पण तुमची नियत खराब आहे. म्हणून तुम्ही मराठ्याच्या नेत्याकडे म्हणता, कुठं मराठ्याकडे म्हणता. आता बहुत मराठ्याला देऊ नका म्हणून विरोध करत होता, आता नेत्याकडे म्हणतो. तुमच्या नाहीत का नेत्याकडे? म्हणलो का आम्ही कधी? मी काय समर्थन नाही करीत, आमच्या लोकांनी काढू बी नाही उभा बी राहू नये. पण खरं बोलायचं जर ठरलं तर तुमच्या बी नेत्याकडे आहेत. मग मी माझ्या जातीच्या मनातलं दुःख बोलतो म्हणून मराठा समाज एवढ्या ताकदी नाही. मी आतापर्यंत मर्यादित राहिलो, शांततेच्या ओलांडली नाही, पण आता मात्र मी थांबत. आता शेवटचा एक प्रश्न, उद्या सकाळपासून तुम्ही बसणार, निर्धार झालाय? पैशक पैशाक म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की उद्या सकाळपासून मी अंतरवालीमध्ये उपोषण करणार. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, अंतरवाली सराठी, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.